पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अहम ममतेच्या लवड सवडी मातेची ना पावते बापुडी ते जन्म मरणाचे दुथडी ढवळीत ठेव. भगवान श्री ज्ञानोबराय आणि भगवान परमात्म्याचं चिंतन सांगत असताना राजविद्या राजगुह्य योग, खरं म्हणजे गीतेतला हा मुख्य स्तंभ असणारा असा एक अध्याय म्हणजे 9वा अध्याय. आणि 9व्या अध्यायाचं चिंतन करत असताना भगवान परमात्मा सांगतात, अर्जुनाला मी तुला गुह्य ज्ञान सांगतो की आतापर्यंत मी हे कोणालाच सांगितलं नाही, मी बळीभद्राला सांगितलं नाही. सर्वांचा अगदी लक्षात आला असेल हा विषय. मी वसुदेव देवकींना सांगितले नाही, माझ्या भावाला सांगितलं नाही, लक्ष्मी एवढी जवळ त्या लक्ष्मीला पण सांगितलेलं नाही. परंतु अर्जुनाकरता भगवान परमात्मा हे स्वतंत्र सांगतात, अर्जुना मी तुला राजविद्या माझे गुह्य ज्ञान मी तुला सांगतो. इदम तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यहं सूयवे ज्ञानम विज्ञानम सहितम यज्ञत्वा मोक्षाशुभात. अर्जुना मी तुला माझं गुह्य ज्ञान सांगतो. आणि मग गुह्य ज्ञान सांगत असताना भगवान श्री ज्ञानोबराय आणि ज्ञानोबरायांनी सांगितलं की ईश्वर प्राप्तीकरता मनुष्य तिथपर्यंत का पोचत नाही त्याची कारणं ज्ञानोबराय सांगतात. आणि ती कारणं ज्ञानोबरायांनी सांगितलं याच ओवीमध्ये. अहम ममतेची लवड सवडी मातेची ना पावते बापुडी. ज्ञानोबरायांनी आपल्याला बापूड सांगितलं म्हणजे काय मनुष्य रे जीव आहेत. जन्म मरणाचे दुसरी. आता बघितलं पाऊस चालू आहे, जिकडे तिकडे नद्या भरून वाहत आहेत, लोक वाहून जात आहेत, मरत आहेत लोक, सगळ्या गोष्टी हे होत. याचं कारण काय? हे जन्म मरणाची ही नदी ज्ञानोबराय म्हणतात अशी नदीत थोडी भरून वाहते जन्म मरणाची, आणि त्या नदीत असे जीव असे कचऱ्यासारखे वाहून चालले. जन्म मरणाच्या नदीत पडलेत आणि असे वाहून चाललेत. कशा करता आलेत, काय करायचं आहे त्यांना काहीच ठाऊक नाही. आणि कशामुळे त्यांना ही हानी सहन करावी लागते. त्याचं उत्तर ज्ञानोबराय अहम ममतेची लवड सवडी. अहम त्यांच्यामध्ये आहे आणि ममता आणि अहम आणि ममता हे घातक शत्रू आहेत. आपण पहिल्याच प्रवचनात ऐकलं होतं. हे घातक शत्रू आणि ते शत्रू निर्माण झाले. आपण पया आणि घात करू धनंजय. अर्जुनाला भगवान ज्ञानोबराय सांगतात, अर्जुना मनुष्याचा शत्रू आहे. मग तुकोबारायांचं तेच म्हणणं आहे की मी स्वतःचाच शत्रू झालो. कशामुळं? जीव स्वतःचा स्वतः घात कशामुळं करतो? तर केवळ फक्त अहम ममतेमध्ये राहतो. मातेची नापावती, मला ते प्राप्त करून घेऊ शकत नाही, माझ्यापर्यंत ते येऊच शकत नाही. कशामुळे येऊ शकत नाही? अहममध्ये गुंतले, ममतेमध्ये गुंतले. मग अहम ममतेमध्ये कोण कोण गुंतले त्यांची उदाहरणं ज्ञानोबरायांनी अगोदर दिली. का कमल कंदानी दरदुरी सांगितले. अरे एका घरात दोघे राहतात, एका ठिकाणी राहतात, फक्त एक वर आहे आणि एक चिखलात आहे, एवढाच फरक सांगितला. म्हणजे अंतर तर किती? एका घरी राहतात, फक्त हा ओलाव्यात राहतो आणि हा ओलाव्याच्या बाहेर राहतो. मग एका घरी राहून जर एखाद्या घरात पैसा असेल आणि तो जर त्या मनुष्याला उपयोगाला जर नसेल तर काय उपयोगाचा तो पैसा? तसं तो बेडूक राहतो, तळाशी राहतो, कमळाच्या देठाजवळ राहतो, पण बिचारा चिखलच खात राहतो का? कारण त्याचं प्रेम चिखलावर आहे. ज्ञानोबराय म्हणतात त्याचं प्रेम चिखलामुळे असल्यामुळं त्याला कमळातनं मकरंद सेवन करता येत नाही. कारण प्रेम कुठे आहे? ममता कुठे? त्याची चिखलावर आहे. प्रेम चिखलावर असल्यामुळं त्याला फुलातला सुगंध घेता येत नाही. आणि परदेशी असलेला भुंगा येतो, त्याचा आस्वाद घेतो, निघून जातो. देव पुजाऱ्याच्या जवळच असतो, पण येणारा भक्तदर्शन घेतो देवाचा भक्तिप्रेमाचा आनंद घेतो, निघून जातो. पुजारी तिथंच आहे, काय उपयोग आहे त्या पुजारी? हीच अवस्था आहे. हे दृष्टांत ज्ञानोबरायांनी देत. आज दुसरा आहे, हा एक दृष्टांत ज्ञानोबराय सांगतात. दुसरा दृष्टांत सांगतायत, पाहे पा पवित्र आणि गोड. पाहे पा पवित्र आणि गोड. फक्त काय थोडासा अंतर आहे, त्वचेची या पदराआड बस. मग एवढ्या त्या गोचिडाचा ना गायचा संबंध आपल्यापेक्षा मनुष्यापेक्षा फार जवळच आहे महाराज. किती जवळचा आहे, कासेला लागून आहे, सडाच्या जवळ उभं आहे. पण प्रेम, त्याचं प्रेम मात्र रक्तावर असलं म्हणजे दुधाचा
आस्वाद घेता येत नाही. दूध अमृत जरी असलं तरी त्याला ते नको आहे का? कारण त्याचं प्रेम कशावर आहे? रक्तावर प्रेम आहे, म्हणून त्याला ते प्राप्त होत नाही. मग ज्ञानोबा त्याच्याकरता सांगतायत की तो ममतेमध्ये गुंतलाय, तो ज्या ठिकाणी गुंतलाय तिथून निघायला तर नाही. मनुष्य प्राणी अशाच ममतेमध्ये गुंतल्यामुळं मनुष्याला भगवान अप्राप्त, भगवंत प्राप्त होत नाही. अहममध्ये गुंतला आणि ममतेमध्ये गुंतला. एकतर मनुष्य अहंकारात गुंततो, नाहीतर एकतर मनुष्य ममतेमध्ये गुंततो. मनुष्य गुंतल्याशिवाय राहत नाही. मनुष्य प्राणी हा गुंतल्याशिवाय राहतच नाही. कोणी असो, कथाकार असो, प्रवचनकार असो ना, आणखी कोणी असो, गुंतल्याशिवाय तो राहतच नाही. हा, फक्त एकच आहे, संत कशात अडकून राहत नाहीत. संत सगळ्यांवर प्रेम करतात, पण सगळ्यांवर प्रेम करून सुद्धा ते ईश्वरावर फक्त प्रेम करतात. हे विशेष आहे त्यांचं. सगळ्यांवर प्रेम करतील पण ते गुंतून कोणात राहत नाही. हा, कारण नामदेवरायाचंच म्हणणं आहे, पक्षी अंगणी उतरती ते काय गुंतून राहतील? ते थांबतात का? त्यांचं काम संपलं तर निघून गेले. तैसे संसार, तसं संसारात साधकाने असावं, नामदेवरायांचं म्हणणं आहे. साधकाने त्या पद्धतीने साधना करत असताना साध्यापर्यंत पोहोचण्याकरता फक्त तेवढ्यापुरतं, निमित्तापुरतं का होईना पण संसारात असावं. संसारी असावे पण आसोनी नसावे, तुकोबाराय म्हणतात. असावे पण आसून नसल्यासारखं असावं. तुका म्हणे मी नाही दिसतो तसा, आणि पुसणे ते पुसा पांडुरंगा. देवाला विचारा मी कसा आहे. तुम्हाला दिसत असेल मी व्यवहारात आहे, पण मी व्यवहाराच्या पलीकडे आहे. मी नाही दिसतो तसा मी नाही आहे, आणि मी नाही तसा आहे. ही भाषा संतांची आहे. संतांची भाषा वेगळ्या पद्धतीने, संत वेगळ्या पद्धतीने विचार करतात. तिसरा दृष्टांत ज्ञानोबा देतात. हा, ही ओवी समजवण्याकरता ज्ञानोबा खूप खर्च दृष्टांत केलेत. अश्रद्धा धाना पुरुषा धर्मस्त्यास्ते परमतप अप्राप्तमा निवर्तनते मृत्यू संसार. आज श्लोकावरचं चिंतन करत असताना ही ओवी आहे. आणि परमात्म्याची प्राप्ती का होत नाही तर तैसा असता हृदयामध्ये मी रामू. मग मी हृदयात, जर भगवान परमात्मा सांगतात मी हृदयात आहे, पण मी हृदयात असताना प्रेम तुझं कशावर आहे की नाही? जीवाचं प्रेम, ही ओवी आपण खूप ऐकली, परंतु असा जर विचार जर केला, हिचा चिंतनाचा विचार केला की भगवान का प्राप्त होत नाही, अहम ममतेमध्ये का गुंतला? हृदयात परमात्मा आहे आणि शोधायला कुठं चाललाय? बाहेर शोधायला झाला. सर्व सुखाचा आराम कुठे आहे? अंतकरणात बसलाय. आणि शोधतो, कुठे शोधतो? त्याला इकडे शोधतो, ते अतिरिक्त कुठे शोधत बसतोय. भगवान सांगतात तैसा असतं हृदयामध्ये मी राम, सर्व सुखाचा आराम. पण भ्रांतसी काम विषयांचं चिंतन केल्यामुळं आतला परमात्मा तसाच राहिला आणि परमात्म्याला इकडे भलतीकडे शोधायला. कारण परमात्मा आतमध्ये आहे, जसं गोचिडाच्या जवळच आहे. जसं त्या भुंगा जो ज्या भुंग्याला प्राप्त नाही तर तो भुंगा येऊन प्राप्ती करून निघून जातो आणि बेडूक उपाशीच राहतो, तशी अवस्था मनुष्याची आहे. मनुष्य हे तसाच करतोय. भगवान परमात्मा स्वतः हृदयस्थ आहेत. मग हृदयस्थ परमात्मा जो आहे, तर त्या परमात्म्याच्या प्राप्तीकरता काहीतरी हृदयात पण काहीतरी केलं पाहिजे ना. जनाबाईने स्पष्ट सांगलं, हृदय बंदे, दुसरा काहीच केलं नाही म्हणे, मी त्याच केला तेवढा. विठ्ठलाला असं कोंडून ठेवलं ना बस. तुकोबरायांचं म्हणणं आहे, कोंडून कोंडून धरीन देह भावे, देह भावाने आणि पूजा ते करावी मनेची उत्तम. अंतकरणाची पूजा भगवंताला जवळीक आहे. बाह्यरंगाची पूजा भगवंताला चालत नाही असं नाही, बाह्य पूजा चालतेच देवाला, परंतु पूजा ती करावी मनाने आणि अंतकरणाने. आतल्या देवाला पहिल्यांदा प्रसन्न करावं ना. हा, मग अंतरिच्छेचं गोडी घेतो, तो जोडीनंतर बघतो भावाची का अंतकरणामध्ये माझ्याविषयी किती प्रेम आहे. मग आतला जो परमात्मा आहे तसा हृदयामध्ये मी राम, सर्व सुखाचा आराम देणारा मीच आहे. आणि मग भ्रांती त्याला का, त्याच्या अशी कोणती त्याच्यावर भ्रांती आली, कोणतं मायेचं पटल आलं की तो माझ्यापासून बाजूला होतो ना, मला दुसरीकडं विषयावर, विषयांच्या ठिकाणी गुंतून राहतो. म्हणून मी त्यांना प्राप्त होत नाही, कारण ते अहमवर गुंतले, ते वासनेमध्ये गुंतले, ते विषयांमध्ये गुंतले, आणि म्हणून मी त्यांना प्राप्त होत नाही. अहम ममतेची अलवड सवड. मला कसे ते प्राप्त होतील? कारण जेव्हा जो आहे, जीवाचा स्वभाव आहे वासनेमध्ये अडकणे, जीवाचा स्वभाव आहे अहंकारामध्ये राहणे, जीवाचा स्वभाव आहे ममतेमध्ये राहणे, आणि ह्या जीवाच्या स्वभावाला खंडन करण्याकरता जीवाने प्रयत्न केले पाहिजे. तिथे देव येऊन प्रयत्न करणार नाही.
संत लावतील मार्गाला, पण संत मार्गाला लावण्याकरता संतांच्या मार्गाने तर गेलो पाहिजे ना आपण पहिल्यांदा. संत आपल्या घरापर्यंत येऊन आपल्याला शिकवलं संतांनी, ठीक आहे, पण संतांचं आपण ऐकलं तर पाहिजे. संत आपल्या घरात आहे, संत आपल्या जवळ उभे आहेत, पण संतांना कधी आम्ही विचारलं का आमचा रस्ता चुकतोय, चुकीचा आहे का? कधीच नाही. ग्रंथरूपाने संत आहेतच ना आपल्याबरोबर. मग ग्रंथरूपाने संत आपल्याबरोबर आहे, तर संतांना आम्ही विचारत नाही, संतांच्या दिशेने चालत नाही, आणि प्रवास चुकीचा झाल्यानंतर नंतर अरे मी एवढा फसलो, माझं हे झालं ते झालं, असं नाही. प्रत्येक पाऊल टाकत असताना संत विचार करतात. प्रत्येक पाऊल टाकत असताना संत विचार करतात. प्रत्येक क्षणाला संत विचार करत असतात, आणि क्षणाला विचार मनुष्याने करावा याकरता त्यांनीच सांगितलं क्षणोक्षणी आची करावा विचार. मनुष्याने हा विचार करावा की या संसार सागरातून मी पहिलं तेरला कसा जाईल. मी कुठेतरी संसारात अडकणार तर नाही ना, मला ईश्वर प्राप्त होईल की नाही ना, असा विचारच काही नाही. अहो, संतांना जे तळमळलं आहे ते आपल्या ठिकाणी नाही आहे. त्यांना भगवान परमात्मा का प्राप्त आहे? त्यांच्या ठिकाणी जे असले तळमळ आहे ते आपल्या ठिकाणी नाही आहे. तुझं भगवान परमात्म्याविषयी इतकी किती तळमळ असेल. तुकोबा स्वतः सांगताय, देवा तुझ्या भेटीकरता मी इतका आतुर आहे. काय तुला उदाहरणं सांगू मी? मग भगवान परमात्म्याने सांगितलं, अरे काय तुकोबाऱ्याने सांगितलं असेल, तुकोबा काय तुमची अवस्था आहे, मी तुम्हाला प्राप्त होऊन. तुकोबाऱ्याने आणि सगळे उदाहरणं देऊन बघितली, पण सगळ्या उदाहरणांमध्ये कुठेतरी एक त्या अभंगामध्ये तुमच्या लक्षात येईल तो अभंग. खूप उदाहरणं दिली बघ तुकोबाऱ्याने. शेवटचं तुकोबाऱ्याने सांगितलं का मासा जसा पाण्याशिवाय राहत नाही तैसा तुका तळमळी. मासा जसा पाण्याशिवाय जगूच शकत नाही देवा, तैसा तुका तळ. तसा तुकोबाऱ्याला मी देवा तुझ्याशिवाय तळमळतो, इतकी याला म्हणतात भक्ती. मी देवा तुझ्याशिवाय जगूच शकत नाही आता. कारण पाण्याशिवाय मासा जसा जगू शकत नाही, संत देवाशिवाय राहू शकत नाहीत. आणि मग संतांना देव का प्राप्त होतो? इतकी त्यांच्या ठिकाणी तळमळ आहे. मासा तडफडतो पाण्याशिवाय, तसे संत सुद्धा देव नाही भेटला तर तडफडतात. मग मनुष्य जीवाला का भगवान परमात्मा प्राप्त होत नाही? मनुष्य प्राण्याला भगवान परमात्मा का प्राप्त होत नाही? अहम ममतेच्या लवड सगळं. अहम ममतेमध्ये गुंतला, गेला तो तिथे अडकला, आणि फाशात अडकला का गेला, संपलाच. एखादा मासा फाशात अडकतो, फासेपार ते पक्ष्यांना जसं अडकवतो, तसं मनुष्यसुद्धा या संसाररूपी सागरामध्ये, त्या चिखलामध्ये असा अडकतो. एखादा हत्ती जसा गुंतला का तो पुन्हा निघत नाही. मुश्किल आहे. शेवटी त्याला त्यांच्या हातात पकडावं लागतं, आणि ते पकडतात, आणि त्याला मग सर्कसमध्ये घेऊन जातात किंवा पैसे कमवण्याकरता त्याचं जीवन संपवलं जातं. तसं आपलं जीवनसुद्धा संपलं जातं आहे. आणि ज्ञानोबराय म्हणतात, त्या दुथडी भरून वाहणाऱ्या नदीमध्ये असे जीव म्हणे एखादा पूर जसा चाललेला असावा, आणि पुरामध्ये जसे ओंडके वाहून जातात, तशी असं जीव वाहून चाललेला आहे. कशामुळं? तर मी त्यांना प्राप्त झालेलो नाही, म्हणून ते जीव असे त्या जन्ममरणाच्या नदीमध्ये वाहून चाललेले आहेत. कारण पुनरुपी जननम पुनरुपी मरण, का? कारण त्या पुरामध्ये ते वाहून चाललेले आहेत, आणि ते मला प्राप्त करून घेत नाही. कारण अहममध्ये गुंतले, ममतेमध्ये गुंतले, आणि त्याच्यामुळे ईश्वरप्राप्तीपासून किंवा त्यांचा ईश्वरप्राप्त त्यांच्या जीवनामधला योग संपलेला आहे, आणि तो योग त्यांच्या जीवनात यावा याकरता त्यांनी भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा उपाय म्हणजे संतांना शरण जावं. संतांना शरण गेल्याशिवाय भगवंताची प्राप्ती नाही. संतांनी काय केलंय त्याचा विचार केल्याशिवाय भगवंताची प्राप्ती नाही. मग संतांनी आतापर्यंत काय केलं? आतापर्यंत ज्या ज्या संतांचा इतिहास जर आपण बघितला, त्या संतांनी सगळं काय आपल्यासारखं सगळ्या संतांनी एका जणाने संसार केला. त्यांनी कुठेतरी संसार टाकून द्यायला सांगितलं. वारकरी संतांनी संसार टाकून द्यायला सांगितलेला नाही, परंतु संसाराची आसक्ती टाकून द्यायला सांगितली. जगे विरक्त तोची जाणार. मुक्ताबाईंनी उपदेश केला की त्याला विरक्त समजा. लोभ अहंता नये मना, आणि जगी विरक्त तोची जाणा, संत तोची जगी दया क्षमा ज्याची अंगी. इथे तेच लागू पडते आपल्याला. लोभ आणि अहंता संपली, विरक्त झाला ना तो. आणि जो विरक्त झाला, जोपर्यंत मनुष्य आरक्त, अरक्त आणि विरक्त हे तीन विभाग केले पाहिजे. विरक्त झाला म्हणजे तो जीवापासून वेगळा झाला, म्हणजे जीव ह्या दशेतून शिवदशेला तो प्राप्त झाला. जीवदशा त्यांनी संपवली. जीवदशेत जरी त्याला शरीर मिळालेलं असेल, शरीराच्या आधाराने तो दिसत असेल, तर ज्ञानोबा सांगतात मग तो दिसणारा जो आहे
तो दिसणारा तसा नाही. कारण ज्ञानोबरांत ते वर्तते दिसते देही, परी ते देही ना माझ्या ठाई. आता ते फक्त देहावर निमित्त म्हणून आहेत. कारण देहाने फक्त कारण देहाने ते फक्त त्या ठिकाणी आहेत, स्थूल देहाने त्या ठिकाणी आहेत. पण खरं तसं बघितलं तर ते अविनाश रूपाने माझ्या ठिकाणी प्राप्त आहे. कारण त्यांनी ईश्वराला प्राप्त करून, कारण अहम ममता संपली ना त्यांच्या जीवनातली. अहम ममतेवर ते लटकूनच राहिले नाहीत. अहम ममतेचा त्यांचा काही संबंधच राहिला नाही. नामदेवरायांनी सांगितलं की देवा तोडावा संबंध यांचा माझा, या अहम ममता काम क्रोध लोभाचा यांचा माझा संबंधच नको. आणि ज्यांनी संबंध तोडला, कारण ते तुम्ही आम्ही सगळं जीव एक खेळामध्ये आलो बरं का. एक खेळ आहे आपला हा सगळा जग, म्हणजे खेळामध्ये आपण आलेलो आहोत. आणि खेळामध्ये खेळ खेळताना यादवाचा पोरी एक गोप्याची भळा बहुताची खेळ खेळणारे नामदेवराय म्हणतात की फक्त एकच बाबा, आणि त्याच्यामधून खेळया माझी एक हानम्याची बाबा. हनुमंतराय फक्त खेळात सापडले नाही, कारण काम क्रोध लोभामध्ये ते अडकलेच नाही मध्ये. त्याच्यामुळे त्यांना तो खेळ त्यांचा सोपा झाला, ईश्वर प्राप्ती झाली, देवाची प्राप्ती होण्याकरता. आणि हा खेळ आहे ईश्वर प्राप्तीकरता, जीवाकरता. भगवंतांनी सांगितलं खेळ, तुला काय खेळायचं सोंगट्या खेळ. पण सोंगट्या खेळताना मात्र एक विचार करायचा आहे की आपल्या सोंगट्या मरू द्यायच्या नाही आणि दुसऱ्याच्या मारल्याशिवाय राहायचं नाही. बरोबर आहे की नाही? अहो परमात्मा प्राप्तीचा उपाय तसाच आहे. अहंकाराला आतमध्ये येऊन द्यायचं नाही. आणि भक्तीचा वर्षाव, ज्ञानाचा वर्षाव त्याच्यावर शस्त्र चालवायचे, त्याच्या समोरच्याचे आपल्याला मारायचे आहेत ना. कारण बुद्धिबळ खेळताना फार चाणक्य राहावं लागतं. तो खेळ इतका सावधगिरीने खेळावा लागतो की आपला एकही गडी जाता कामा नाही. कारण एखाद्याने पकडलं की संपला ना डाव आपला. मग तसा डाव संपला. तसं ज्ञानोबराय सांगतायत की जर तुम्हाला अहम ममतेचे जर तुम्ही आदर सापडवलं तर मग मला माते मला नाही प्राप्त करून शकतो. मग मला प्राप्त करून घेण्याकरता त्याला खूप साहस करावं लागेल. संत आधाराने मी तुम्हाला प्राप्त होईल आणि त्या संतांच्या आधाराने ईश्वर प्राप्ती करून घेऊन ईश्वरापर्यंत जाण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करू. झालेली सेवा पुन्हा एकदा ज्ञानोबरांच्या ठिकाणी समर्पित करू आणि सेवेला पूर्ण विराम. पुंडरीक वरदारी श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.